काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। भाजप प्रलोभन देऊन दुसऱ्या पक्षातील नेत्यांना राजीनामा द्यायला भाग पाडत आहे असा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलाय। ते नागपुरात बोलत होते। कुठल्या कारणाने तिने राजीनामा दिला आणि बीजेपीने काय प्रलोभन दिलं, कारण की दुसऱ्या पक्षातली लोक बीजेपी प्रलोभन देऊन कोणाला पैशाचं प्रलोभन, कोणाला पदाचं प्रलोभन देऊन लोक फोडते आहे। जो बीजेपीला जो सत्तेचा माज आलेला आहे त्याला लोकशाही मान्य नाही, असा या बीजेपीच्या काय प्रलोभन त्यांना मिळालं हे वेळ सांगेल। पण झालेली घटना हे चुकीची आहे, एवढंच मी त्या ठिकाणी म्हणेन। भाजपला सत्तेचा माज आला असून सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असं चक्र भाजपनं सुरू केलंय। जनतेच्या हक्कांच्या पैशांची लूट करून आमदार विकत घेणं अशी पद्धत भाजपनं अवलंबली आहे असा आरोप पटोले यांनी केला। सत्तेचा माज आणि सत्तेतून पैसा आणि पैसेतून या पद्धतीचं खरेदी हा बीजेपीनं एक नवीन आयाम महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे आणि त्याच्यामुळे जनतेच्या पैशाची लूट जे करून आमदार विकत घेणं हा अमित शहापासून चाललेला जो ट्रेन आहे ती आज महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे। त्यामुळे काय प्रलोभन दिलं गेलेलं आहे नेमकं ते मी तुम्हाला मला कळाल्यानंतर मी तुम्हाला त्या पद्धतीची प्रतिक्रिया देऊ आणि मला असं वाटतं की याच्यावर आत्ता मी काही जास्त प्रतिक्रिया देऊ असं मला वाटतं। तर काँग्रेस विचारधारा कधी संपू शकत नाही, काँग्रेस मुक्त भारत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते। मात्र आता त्यांनीच काँग्रेस युक्त भाजप असं वातावरण तयार केलंय। आम्ही सत्तेत आलो तर भाजप पूर्ण रिकामी होईल असंही पटोले म्हणाले। मी तुम्हाला सांगितलं काँग्रेस विचारधारा कधी संपू शकत नाही आणि नरेंद्र मोदींनी पण काँग्रेसमुक्त भारत करायचं प्रण त्या काळात घेतलं, पण शेवटी त्यांनी काँग्रेसयुक्त भाजप निर्माण केलेलं आहे। त्याच्यामुळे काँग्रेस कधी नाही, उद्या आम्ही सत्तेत आलो तर हे भाजप पूर्ण खाली होईल। हे दर्या उचलणारे जे परंपरागत बीजेपीचे लोक आहेत ते दर्याच उचलत राहतील अशी परिस्थिती आहे। भाजपमध्ये सुद्धा मोठा उद्रेक आहे कार्यकर्त्यांवर।